गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू आहे। घाटमाथा, पाणलोट क्षेत्र वगळता इतरत्र पावसाला म्हणावा तसा जोर नाही। आज कोल्हापूर शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या। सायंकाळी 6 वाजता मात्र शहराला पावसानं झोडपून काढलं। अर्ध्या तासाच्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं। जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला जोर असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ होतीये। आज सकाळी 11 वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 11 फूट होती। त्यानंतर दुपारी 1 पर्यंत त्यामध्ये केवळ 1 इंचानं वाढ झाली। सायंकाळी 6 पर्यंत त्यात 2 इंचांनी वाढ होऊन 18 फूट 3 इंचापर्यंत पोहोचली होती। दरम्यान रविवारी रात्री उशिरा शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेल्यानं या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे। मात्र या पाण्यातून काही वाहनधारक धोकादायकरित्या वाहनं घेऊन जात आहेत। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आलंय। पावसामुळे सध्या पंचगंगा नदीवरील 6 आणि कासारी नदीवरील 1 असे एकूण 7 बंधारे पाण्याखाली गेलेत।